महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी आता एसटीने NCMC स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. यासाठीची नोंदणी देखील सुरू झाली आहे. या नोंदणीने आता 1 लाखाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सध्या सवलतधारक प्रवाशांना या कार्डशिवाय देखील प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु या कार्डाची नोंदणी सर्वच ठिकाणी सुरू असून त्यांनी नोंदणी करावी असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. एसटीने डिजिटल इंडियाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम होय. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्डच्या नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या केवळ एक आकडा नसून एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. केवळ आठवडाभरात या उपक्रमांतर्गत एकूण 1 लाख प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात महिला सन्मान योजना लाभार्थ्याचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नाही, तर सवलतधारक प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ आणि सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. 1 मार्चपासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. मात्र जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे. भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सुलभ होणार असून भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, एसटीची NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल तर आजच नोंदणी करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.